वेलकम once again to Param Education. I am Jayant Deshmukh आणि आज आपण आपल्या लेक्चर 6 ऑफ चॅप्टर 8 दॅट इज युजफुल आणि अँड हार्मफुल मायक्रोब्स याच्यामध्ये आता प्रवेश करतो आहोत. या चॅप्टरच्या अगोदर आपण सर्व युजफुल आणि हार्मफुल बॅक्टेरियाची सुद्धा स्टडी केली आहे. या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये इथे तुम्हाला फिगर दिसतीये लिचन ॲज अ कॉन्डिमेंट. ठीक आहे, लिचन जो की इंडिकेटर म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करतो. पोल्युशन इंडिकेटर, पोल्युशन इंडिकेटर मध्ये ज्या भागामध्ये पोल्युशन असेल त्या भागामध्ये हा लिचन वाढणार नाही. व्हायरसेस, वेगवेगळे डिसीजेस, बॅक्टेरियाने होणारे डिसीजेस, व्हायरसेसने होणारे डिसीजेस आणि त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय असतील किंवा आपण कुठल्या प्रकारे त्याचा प्रादुर्भाव टाळू शकतो त्या सर्व गोष्टी या लेक्चर मध्ये आपण बघू. वेल चलो, त्याच्या अगोदर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आता काय झालंय, सायंटिस्ट कुठला आहे सी हिअर. अगोदरपर्यंत काय वाटायचं की मीट म्हणजे मटन, इट गेट स्पॉइल्ड ड्यू टू बॅसिलस टाइप ऑफ बॅक्टेरिया. अगोदर असं वाटायचं की रॉड शेप जे बॅक्टेरिया असतील ते मीटला स्पॉइल करतात, म्हणजे मटन हे खराब होऊन जाणार किंवा एखादं मांस असेल किंवा वॉटर कंटेनिंग जर सबस्टन्स असेल तर तो खराब व्हायचा. पण लेटर ऑन व्हॅन एरमेंजेम यांनी काय प्रूव्ह केलं की येस देयर इज अ अनएरोबिक बॅक्टेरिया विच इज रिस्पॉन्सिबल फॉर स्पॉइलेज ऑफ फूड. म्हणजेच त्यांनी सांगितलं की क्लॉस्ट्रिडियम वॉज द बॅक्टेरिया. क्लॉस्ट्रिडियम, ओके, क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया इट कॉजेस स्पॉइलिंग ऑफ मीट अँड अलाइक मटेरियल. ठीक आहे, सुरुवातीला काय वाटलं होतं आपल्याला की बॅसिलस सारखे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील की ज्यांच्यामुळे हे मीट स्पॉइल होणार, खराब होणार. परंतु या एरमेंजियमने काय सांगितलंय की समथिंग अनएरोबिक बॅक्टेरियम इज देअर आणि तो अनएरोबिक बॅक्टेरिया वॉज क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये याच्याबद्दल डिटेल्स स्टडी केली आहे, कारण हा यांच्यामधून पॉइझन रिलीज करणार आणि फूड पॉइझनिंग आपल्याला होणार, राईट. ओके, तर हा जो बॅक्टेरिया आहे परत लक्षात ठेवायचं, दिस इज अनएरोबिक बॅक्टेरिया. म्हणजे आपण हेही बोललो, जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारतील क्लॉस्ट्रिडियम बद्दल जर काही माहिती विचारतील तर त्याच्यामधली एक महत्वाची माहिती म्हणजे these bacteria do not are not favored by oxygen containing environment. म्हणजे ऑक्सिजन थोडा जरी वातावरणामध्ये असेल तरी सुद्धा हे बॅक्टेरिया तिथे ग्रो करू शकत नाही. दॅट मीन्स फॉर देअर फेवरेबल ग्रोथ देअर शुड बी अनएरोबिक ऑक्सिजन फ्री सराउंडिंग. ठीक आहे, ओके. नंतर काय, बेंगस्टन ही एक लेडी आहे. या लेडीने बायोकेमिस्ट्री मध्ये स्टडी केली. कुठे स्टडी केली? शिकागो युनिव्हर्सिटी मध्ये, अमेरिकेमध्ये. तर ती कशावरती काम करत होती? शी वॉज वर्किंग ऑन टॉक्सिन रिस्पॉन्सिबल फॉर गॅस गँग्रीन. गॅस गँग्रीन हा जो डिसीज होतो, तर हा डिसीज म्हणजे कुठले टॉक्सिन याला रिस्पॉन्सिबल आहेत याची स्टडी करत होती आणि त्याच्याबद्दल कुठलं आपल्याला अँटीटॉक्सिन तयार करता येतं का, शी वॉज स्टडिंग ऑन दॅट, राईट. म्हणजेच अँटीटॉक्सिन शी वॉज इंटरेस्टेड इन टू फाइंड आउट. अँटीटॉक्सिन तिला हे ट्रीटमेंट करण्यासाठी, गॅस गँग्रीनची ट्रीटमेंट करण्यासाठी ती स्टडी करत होती. कोणत्या टॉक्सिनमुळे हा होतो आणि त्या टॉक्सिनला आपण अँटीटॉक्सिन शोधू शकतो का. शी वॉज परफॉर्मिंग दॅट एक्सपेरिमेंट. परंतु त्याच्याच नंतर रिसर्च करते वेळी तिला काय झालंय की टायफस म्हणजे सरळ काय म्हणू शकतो आपण, हे टायफॉइड सारखा डिसीज, हा ड्रेडेड, इथे ड्रेडेड शब्द दिलेला आहे. ड्रेडेड म्हणजे त्यावेळी तरी हा भयानक होता कारण ट्रीटमेंट तोपर्यंत अवेलेबल नव्हत्या म्हणून. मग तिला स्वतःलाच हा टायफस डिसीज झाला, त्याच्यामधून ती रिकवर सुद्धा झाली आणि त्याचमुळे टायफस मेडल तिला 1947 मध्ये देण्यात आलं. दॅट वॉज द जनरल इंट्रोडक्शन ऑर जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द सायंटिस्ट. क्लिअर आहे. पुढे जाऊ आपण सांगितलंय वेगवेगळे डिसीजेस, बॅक्टेरियाने करणारे, व्हायरसने करणारे, प्रोटोझो आणि फंगसने करणारे डिसीजेस. हे जे वेगळे डिसीजेस आहेत ते याचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कुठले, त्यांचा मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे कोणत्या माध्यमातून ते पसरतात आणि त्यांच्यामध्ये आपण काय प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण काय घेतले पाहिजे, की काळजी कुठली घ्यायला हवी, या सगळ्या गोष्टी वन बाय वन इथे बघू आपण. हा चार्ट तुमच्या टेक्स्टबुक मधीलच आहे, मी जशाला तसा याच्यामध्ये घेतलाय. वेल, सगळ्यात पहिला डिसीज दिलाय एड्स. ठीक आहे, एड्सचा लॉंग फॉर्म माहिती आहे तुम्हाला, अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. आणि एड्स कशामुळे होतो तर इट इज कॉज्ड बाय व्हायरस आणि तो व्हायरस म्हणजे HIV व्हायरस, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ठीक. वेल, आता मोड ऑफ इन्फेक्शन, कोणत्या माध्यमातून तुम्हाला एड्स होतो हे जनरल इन्फॉर्मेशन माहिती असायला हव्यात. थ्रू ब्लड अँड सिमेन, हे मेजर दोन कारण आहेत.
की जर ब्लड ट्रान्सफ्यूज केलंय, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ब्लड दिलं आणि त्या व्यक्तीला जर HIV पॉझिटिव्ह असेल, तर दुसऱ्या व्यक्तीला ज्याला की त्यांनी ब्लड दिलंय त्या व्यक्तीला सुद्धा HIV ट्रान्समिशन होणार, HIVचं इन्फेक्शन होणार, म्हणजेच अल्टिमेटली शेवटी त्याला एड्स होणार. सिमेन, सेक्शुअल इंटरकोर्स, अनसेफ सेक्शुअल इंटरकोर्स मधून सिमेन, जे की ज्याच्यामध्ये स्पर्म प्रेझेंट असतात, सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळी हे सिमेन जेव्हा फिमेल बॉडीमध्ये ट्रान्सफर होणार, तर त्यावेळी सुद्धा HIV हा त्या फिमेलच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होणार. मग त्या मेलला जर तो जर एड्स झालेला असेल, HIV पॉझिटिव्ह असेल, त्या फिमेलला सुद्धा होणार. ठीक आहे. अँड मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स, अशी मदर की जिला एड्स झालेला आहे आणि तिने जर तिच्या बाळाला फिडिंग केलं, तिला जर त्या बाळाला मिल्क दिलं, तर त्या मिल्क मधून सुद्धा हा ट्रान्सफर होऊ शकतो. मग याला प्रिव्हेंट करायचंय, याला टाळायचं, तर काय करू शकतो आपण? या तिन्ही गोष्टी चेक करून घ्या. जर याला HIV पॉझिटिव्ह इन्फेक्शन असेल तर सेफ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी शुड बी देअर. सेकंड, एड्स झालेली मदर असेल, तिने तिच्या बाळाला फिडिंग करू नये. आणि थर्ड थिंग, ब्लड ट्रान्सफ्युजन करताना त्याचं चेकिंग होणं गरजेचं आहे. म्हणजेच सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अवॉइड टू रियूज ऑफ निडल्स अँड इंजेक्शन्स. जे काय ब्लड आपण ट्रान्सफर करतो किंवा जे इंजेक्शन देतात, तर ते सुद्धा रियूज करायला नको. स्टराईल करून त्याला फेकून द्या. स्टराईल केलेलं वापरा आणि एकदा वापरून त्याला फेकून द्या. हा झाला तुमचा एड्स. हा डिसीज व्हायरसने होतो. हेपॅटायटिस हा डिसीज सुद्धा तुम्हाला व्हायरसने होतो. ठीक आहे. आता हेपॅटायटिस म्हणजे इट इज अ डिसीज ऑफ लिव्हर. हेपॅटायटिस म्हणजे कोणता ऑर्गन याच्यामध्ये इफेक्ट होणार? लिव्हर होणार. आणि या हेपॅटायटिस सुद्धा वेगवेगळे टाइप्स असतील. टाइप्स कुठले असणार? हेपॅटायटिस ABCDE असे वेगळे वेगळे टाइप्स असणार तुमच्या हेपॅटायटिसचे. ठीक आहे. मग हा होतो कोणामुळे? तर इट इज कॉज बाय हेपॅटायटिस व्हायरस. ठीक आहे. हेपॅटायटिस म्हणजे इट इज इन्फेक्शन ऑफ लिव्हर, ज्याच्यामध्ये लिव्हरला सूज येणार. वेल, कोणत्या माध्यमातून पसरतो? कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड. जर हा व्हायरस त्या वॉटर आणि फूड मध्ये असेल आणि ते आपल्या खाण्यामध्ये आलं, तर तुम्हाला हेपॅटायटिस होणार. याच्यापैकी कुठलाही टाईप असू शकतो. नॉर्मली हेपॅटायटिस बी हा कॉमन असतो. ठीक आहे. मग त्याला उपाय काय? क्लीन आणि फिल्टर वॉटर प्या आणि प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. फूड कव्हर करून ठेवा, स्वच्छ पाणी प्या. दॅट इज द प्रिव्हेंशन. थर्ड डिसीज, इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा इट इज ऑल्सो कॉज्ड बाय व्हायरस. वेल, आता हे बर्ड फ्लू आला होता, दॅट वॉज इन्फ्लुएन्झा. व्हायरसनेच त्या बर्ड्सला, म्हणजे हेन्स किंवा कोंबड्या म्हणतो आपण, त्यांना अटॅक केलं आणि त्यांच्यामध्ये बर्ड फ्लू हा डिसीज डेव्हलप झाला. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्या पर्सनला इन्फ्लुएन्झाचं व्हायरस इन्फेक्शन झालेलं आहे, त्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर तुम्ही आलात, तर तुम्हाला सुद्धा इन्फ्लुएन्झा येणार. मग होऊ नये म्हणून त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका. दॅट्स ऑल. पर्सनल हायजीन मेंटेन ठेवा, पर्सनल स्वच्छता मेंटेन ठेवा आणि त्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका. दॅट इज द प्रिव्हेंटिव्ह मेजर. ठीक. नंतरचा डिसीज, मिसल्स अँड चिकन पॉक्स. मिसल्स म्हणजे ते तुम्हाला झालेलं असेल, कांजण्या म्हणतो आपण त्याला, कांजण्या होणे तुम्हालाही झालेलं असेल, दॅट इज ऑल्सो कॉज्ड बाय व्हायरस. क्लिअर आहे? मिसल्स आणि चिकन पॉक्स, त्याला आपण काय म्हणतो? गौर आणि कांजण्या, असे दोन नाव त्याला. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्या पर्सनला मिसल्स आणि चिकन पॉक्स इन्फेक्शन झालं, त्या पर्सनच्या जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलात, तर तुम्हाला सुद्धा तो डिसीज होणार. आणि वॅक्सिनेशन करू शकता तुम्ही मिसल्स आणि चिकन पॉक्स. आता नवीन बाळांचा जेव्हा जन्म होतो, ते टाइम टेबलच दिलेला असतो त्यांना व्हॅक्सिन देण्याचा, कुठल्या महिन्यामध्ये कुठली व्हॅक्सिन द्यायची आहे. तर व्हॅक्सिनेशन करून घ्या. अनकंटॅमिनेटेड वॉटर अँड क्लीन फूड. स्वच्छ अन्न आणि पाणी घ्या. वेल, नेक्स्ट, बर्ड फ्लू. बर्ड फ्लूचं दुसरं नाव H7N9. जसं की स्वाईन फ्लू अगोदर येऊन गेला, तर स्वाईन फ्लूला H1N1 व्हायरसनी हा होतो. तर दिस टू डिसीजेस आर ऑल्सो व्हायरल डिसीजेस. ठीक आहे. फक्त आपण काय करतो, या चार्टला एक्सप्लेन करतोय. लक्षात ठेवा. तो कशामुळे होणार? अगेन इट इज बिकॉज ऑफ कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड एनिमल्स. आता बर्ड्सची रिलेटेड बर्ड फ्लू, ठीक आहे, आणि एनिमलची रिलेटेड स्वाईन फ्लू. क्लिअर? मग पर्सनल हायजीन पुन्हा आले आणि प्रॉपरली क्लीन्ड मीट. बर्ड्स, चिकन आपण खातो, मग क्लीन करून चांगलं कुक करून ते जर खाल्लं तर चान्स कमी होईल. अदरवाईज टाळलेलं फार छान. डेंग्यू तर सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या WBC कमी होऊन जातात, प्लेटलेट्स कमी होऊन जातात. तर बर्ड फ्लू इज ऑल्सो डेंग्यू इज ऑल्सो कॉज्ड बाय युअर व्हायरस, अँड दॅट व्हायरस इज AEDES, एडिस इजिप्ती. हा व्हायरस काय करतोय तुम्हाला? मस्किटो बॉर्न डिसीज आहे खरं तर. तर मस्किटो बॉर्न व्हायरसच्या माध्यमातून तुम्हाला हा डेंग्यू होणार.
आणि मॉस्किटो बाईटमुळे होणार. आणि मॉस्किटो म्हणजे कोणती, एडिस एजिप्टी, दॅट इज अ मॉस्किटो, ज्याच्यामुळे तुम्हाला डेंग्यू होईल. मग याच्यामध्ये सुद्धा आजूबाजूला घाणेरडं पाणी असेल ते स्वच्छ करा किंवा ते क्लीन करून टाका. घरामध्ये कूलर असतील त्याच्यामध्ये पाणी पडून असतं ते काढून टाका. इन शॉर्ट, खाण्यापिण्याच्या सगळ्या हॅबिट आणि स्वच्छता आजूबाजूच्या वातावरणामध्ये, these आर रिक्वायर्ड फॉर प्रिव्हेंटिंग युअर डेंग्यू. नेक्स्ट इज न्यूमोनिया. न्यूमोनिया ऑलरेडी मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय. इट इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया ॲज वेल ॲज व्हायरसेस, आणि दिस इज द डिसीज ऑफ युअर लंग्स. लंग्समध्ये पाणी भरणे, लंग्समध्ये फ्लुइड जमा होणे, त्याला आपण न्यूमोनिया म्हणतो. ठीक आहे. मग कशाने, इट इज अ ड्रॉपलेट इन्फेक्शन, इट इज स्प्रेड बाय एअर. म्हणजे समजा ज्याला न्यूमोनिया झाला आणि तो पर्सन शिंकला म्हणजे त्याचे पूर्ण शिंतोडे पडणार, त्याचे ड्रॉपलेट्स पडणार. ते ड्रॉपलेट जर आपल्या श्वासातून आत गेले, आपल्याला सुद्धा तो व्हायरस बॉडीमध्ये एंट्री करेल आणि आपल्याला न्यूमोनिया होईल. न्यूमोनियामध्ये इट इज व्हेरी डेंजरस सिच्युएशन. जर कंट्रोल झाला नाही तर वी मे डाय, आपण मरू शकतो. ठीक आहे. एक्सप्लेनेशन करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये हेडेक होणार, तुमचे सांधे दुखणार, तुम्हाला फिवर येणार, तुम्हाला लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक लागणार नाही, चिडचिड्यापणा वाढेल. नंतर तुमचा बलगम हा ग्रीन कलरचा असेल, कधी कधी त्याच्यामधून रक्त सुद्धा बाहेर येईल. दीज आर द सिम्पटम्स ऑफ न्यूमोनिया. ठीक आहे. आता याला व्हॅक्सिनेशन करून टाका, न्यूमोनियाची व्हॅक्सिन घ्या, किंवा ज्या पर्सनला तो झालेला आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका. ठीक. लेप्रसीला मराठीमध्ये आपण म्हणतो कुष्ठरोग. आता हा रोग बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा हा जवळपास संपून गेलेला आहे. लेप्रसी अगोदर याला ट्रीटमेंट नव्हती, हा सुद्धा बॅक्टेरियाने होतो. मग हा जो बॅक्टेरिया असेल तर त्या बॅक्टेरियाचं नाव इकडे लिहू. लेप्रोसी ज्या बॅक्टेरियामुळे होतो तो बॅक्टेरिया म्हणजे मायकोबॅक्टेरियम लेप्री. मायकोबॅक्टेरियम लेप्री या बॅक्टेरियामुळे तुम्हाला कुष्ठरोग होणार, लेप्रसी होणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हाईट स्पॉट्स तुमच्या बॉडीवरती येतील. ओके. ठीक आहे. पहिलं लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. हा नॉर्मली जनरली होत नाही, पण खूप जास्त वेळ जर तुम्ही त्या लेप्रसी झालेल्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात तर तुम्हाला निश्चित होणार. प्रिव्हेंटिव्ह मेजर काय, त्यांचा कॉन्टॅक्ट अवॉइड करा. ते जे वस्तू वापरतात त्या वस्तूंना हात लावू नका, आणि त्या पर्सनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही बाबा आमटे ऐकलं असेल, बाबा आमटेने लेप्रोसीचे सगळे पेशंट तिथे त्यांच्या एका आयसोलेशन क्वारंटाईन एरियामध्ये ठेवून ते ट्रीट केले होते. तुम्ही ऐकलं असेल, राईट. नेक्स्ट डिसीज इज युअर कॉलरा. आता हा कॉलरा आहे. कॉलराला म्हणतात तुम्ही पटकीचा आजार. पटकी मराठीमध्ये पटकी म्हणतो. आता तुम्हाला हे शब्द माहित नसतील तरी चालेल, पण कॉलरा लक्षात ठेवा. इट इज अगेन कॉज्ड बाय बॅक्टेरिया. ठीक आहे. वेल, मग हा सुद्धा कशामुळे, कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर याच्यामुळेच तुम्हाला कॉलरा होणार. मग पर्याय काय, क्लीन फूड आणि वॉटर घ्या. ठीक. तुम्ही जर चांगला ऑब्झर्व करत असाल तर चला पुढचे घेऊन घेऊ, मग बोलू आपण. मलेरिया ऑलरेडी आपण सांगितलं. मलेरिया इज कॉज्ड बाय, इट इज प्रोटोझोअल डिसीज. इट इज प्रोटोझोअल. आणि हा प्रोटोझोआ जो असतो तर तो कुठला प्रोटोझोआ आहे, फिमेल एनोफिलिस मस्किटोच्या माध्यमातून हा ट्रान्सफर होतो. ठीक आहे. आता मलेरियाचे प्रोटोझोआचे नाव जर घ्यायचे झाले तर प्लाझ्मोडियम मलेरी या प्रोटोझोआमुळे तुम्हाला मलेरिया होणार. किंवा पी म्हणजे प्लाझ्मोडियम, समजा प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओवेल आणि प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. असे वेगवेगळे जे प्रोटोझोआ असतील त्यांच्यामुळे तुम्हाला मलेरिया होणार, जो की मॉस्किटोच्या बाईटमुळे होणार. मॉस्किटो, फिमेल एनोफिलिस मस्किटो. मी लिहितो इथे परत एक वेळा. मलेरिया कुणामुळे होतोय तर फिमेल मॉस्किटोमुळे होतो. फिमेल एनोफिलिस नाव लक्षात ठेवायचे, फ्युचरमध्ये कामी पडतील तुम्हाला नीटची तयारी करते वेळी. फिमेल एनोफिलिस मॉस्किटो. ठीक आहे. फिमेलमुळे, मेलमुळे तो होत नाही. वेल, मग आता हे व्हायचं नसेल तर परत क्लिनिंग सराउंडिंग मध्ये मॉस्किटो जमा होऊ देऊ नका. दॅट्स ऑल. स्वच्छतेचं वातावरण मेंटेन ठेवा, मलेरिया होणार नाही. ठीक. डॅन्ड्रफ, रिंगवर्म अँड स्कॅबीज. ऑब्व्हियसली दीज आर युअर फंगल डिसीजेस. झालंय आपलं फंगसच्या हेडिंग खाली आपण सगळं बघितलंय. मग ह्या इन्फेक्शन झालेल्या पर्सनचे वस्तू वापरू नका आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका. दॅट्स व्हेरी इझी. आणि पर्सनल हायजीन, स्वच्छता, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, दीज आर द मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. शॉर्टकट मध्ये इतकेही व्हायरल, बॅक्टेरियल, प्रोटोझोअल आणि फंगल डिसीजेस आपण बघितले. या सगळ्या डिसीजेस मध्ये जर एक कॉमन गोष्ट तुम्ही बघितली तर पर्सनल हायजीन, पर्सनल स्वच्छता, स्वच्छ पाणी, स्वच्छ फूड, चांगलं कुक केलेलं, चांगलं शिजवलेलं अन्न म्हणजे फूड,
आणि सराउंडिंग क्लीन ठेवणे, ह्या जर गोष्टी मेंटेन ठेवल्या तर याच्यापैकी बऱ्याच अंशी डिसीजेस हे तुम्हाला होणार नाही. क्लियर? चलो आगे चलते हैं फिर. हे बघा आता तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत. क्वेश्चन लेट यूज युअर ब्रेन पॉवर. आतापर्यंत आपण जे काय शिकलो तर तुम्हाला काय आकलन झालं, किती समजले, त्याच्यावर आपण आता ब्रेन पॉवर वापरू. Salt is applied on the inner surface of pickle jars and the pickle is covered with oil. Why is this done? हे तुमचं पिकलचं भांड. पिकल म्हणजे लोणचं. आपण समजू याच्यामध्ये असे लोणच्याचे तुम्ही पीसेस टाकलेले. दिस इज युअर पिकल. काय करतात, अगोदर याच्या इनर सरफेस वरती इकडे सगळीकडे असं सॉल्ट टाकून देते. ठीक आहे, इथे सॉल्ट आणि याच्याच मध्ये भरपूर क्वांटिटी मध्ये, लोणच्यामध्ये तेल भरपूर असतं बघा. हे काय टाकलंय आपण याच्यामध्ये, ऑइल. हे असं का करतात? इट इज प्रिझर्वेशन मेथड. याच्यापैकी ऑइल आणि सॉल्ट, दिस टू आर प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे त्या लोणच्याला खराब न होऊ देणारे सबस्टन्सेस. जर यांच्यामध्ये आता बॅक्टेरिया आला, आता डिटेल कॉन्सेप्ट होईल बघा, तरी शॉर्टकट मध्ये सांगतो. सपोज बॅक्टेरिया एंटर्स इनटू दिस जार. या जार मध्ये बॅक्टेरिया आला तर सॉल्ट्स एंटर. आता ते सगळा प्रकार हा झाला तुमच्या टोनिसिटीचा. आयसोटोनिक, हायपोटोनिक, हायपरटोनिक म्हणजे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन. सॉल्ट एंटर इनटू बॅक्टेरिया. ठीक आहे, बॅक्टेरियामध्ये ते एंटर होतात आणि एंटर झाल्यानंतर या बॅक्टेरियामधून वॉटर कम्स आउट. वॉटर कम्स आउट ऑफ बॅक्टेरिया आणि इट लीड्स टू प्लाझ्मोलायसिस. प्लाझ्मोलायसिस म्हणजे ब्रेकडाउन ऑफ मेम्ब्रेन ऑफ बॅक्टेरिया अँड बॅक्टेरिया इज किल्ड. बॅक्टेरिया मरून जातो. म्हणून सॉल्ट टाकतात. सॉल्ट टाकलं की बॅक्टेरिया टिकू शकत नाही, कारण त्यांच्या बॉडीमधलं सगळं पाणी बाहेर निघून येणार. तो फिनॉमिनन वेगळा आहे टोनिसिटीचा. तर ते बॅक्टेरिया मरून जातील म्हणजे प्रिझर्वेटिव्ह झाला. टिकून ठेवण्यासाठी जसं की आपण तुमचं व्हिनेगर टाकतो, नायट्रेट किंवा नायट्रेट सॉल्ट्स त्याच्यामध्ये ऍड करतो, सोडियम बेन्झोएट टाकतो. जे काही रेडीमेड पॅकेज फूड तुम्ही खाता की नाही त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. पोटॅटो घ्या, प्रिझर्वेटिव्ह टाकलेला आहे, जेणेकरून ते स्पॉइलेज त्यांचं होऊ नये, ते खराब होऊ नये म्हणून. ओके, राईट. ऑइल का टाकतात? ऑइल याच्यामुळे टाकतात की वेल याला कट करू आपण. सराउंडिंग air does not come in contact with that pickle. आणि सराउंडिंग मधली एअर जर कॉन्टॅक्ट मध्ये आली नाही, कारण मध्ये एक लेअर तयार होईल की नाही. ऑइल कसं असतं, स्लिपरी, चोपडं असतं. त्या ऑइल मुळे काय होणार की हवा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही, आणि हवा जर कॉन्टॅक्ट मध्ये आली नाही डायरेक्ट तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जाणार नाही. बॅक्टेरिया गेले नाही म्हणजे तो खराब होणार नाही. म्हणून ऑइल आणि सॉल्ट याच्यामध्ये पिकल मध्ये ऍड करतात. क्लिअर? ओके, हे झालं तुमचं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. सेकंड क्वेश्चनचा आन्सर, विच प्रिझर्वेटिव्ह आर मिक्स्ड विथ रेडी टू ईट फूड्स. जे पॅकेज फूड असतं रेडी टू ईट त्याच्यामध्ये कोणते प्रिझर्वेटिव्ह टाकतात, म्हणजे टिकवून ठेवणारे पदार्थ टाकतात. त्याचे उदाहरण झाले आहेत आपले सोडियम बेन्झोएट. हा एक प्रिझर्वेटिव्ह तुम्ही याच्यामध्ये टाकणार. ठीक आहे, नंतर नायट्राइट अँड नायट्रेट सॉल्ट्स, हे सुद्धा ह्या रेडी टू ईट फूड मध्ये तुम्ही ऍड करणार. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये व्हिनेगर सुद्धा ऍड करणार. ठीक आहे, हे सगळे प्रिझर्वेटिव्ह किंवा याच्यापैकी प्रिझर्वेटिव्ह हे रेडी टू ईट फूड मध्ये तुम्ही ऍड करता, जेणेकरून तुमचं ते फूड जे असेल ते स्पॉइल होणार नाही, खराब होणार नाही. ठीक. फाइंड आउट द युजेस ऑफ फंगाई टू प्लांट्स अँड एनिमल्स. यांचे प्लांट आणि एनिमलला फायदे काय. सी हियर, प्लांट्सला जर बोलायचं झालं आपण, इन केस ऑफ प्लांट्स, याच्यामध्ये तो काय करणार की helps in absorption of minerals. जमिनीमधले जे सॉल्ट असतात ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी हे फंगाई तुमच्या ह्या प्लांटला हेल्प करतील. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये एक मायकोरायझल असोसिएशन असतं बघा. मायको मी ऑलरेडी सांगितलंय. मायको म्हटलं की तुम्ही काय समजायचंय, इट हॅज टू डू समथिंग विथ युअर फंगस.
फंगसशी संबंधित आहे. मग भरपूर सारे प्लांट असतात, त्यांच्या रूटवरती हे फंगस पसरलेलं असतं. ते फंगसला काय फूड मिळणार, कुणापासून, प्लांट पासून. आणि तेच फंगस काय करणार की जमिनीमधलं न्यूट्रिशन ओढून घेण्यासाठी प्लांटला हेल्प करणार. मग प्लांटला काय झालं, न्यूट्रिशन मिळालं. इथे लिहिलं आपण मिनरल्स ऑर इन शॉर्ट न्यूट्रिशन म्हणू आपण. प्लांटला न्यूट्रिशन मिळालं आणि त्या फंगसला शेल्टर मिळाला. ओके. एनिमल्स मध्ये मागेच आपण सांगितलं मागच्या लेक्चर मध्ये की ज्या अँट्स असतात, अँट्स त्यांचं जे अँट हिल असेल म्हणजे त्यांचं वारुळ असेल तर त्या अँट्स त्या फंगसला तिथे वाढू देतात आणि त्यातलं फूड ओढून घेतात. मग अँट्सला सुद्धा हेल्प करेल. काही इन्सेक्ट्स असतील, ते इन्सेक्ट सुद्धा फंगल ग्रोथ वरती डिपेंड असतात की जेणेकरून त्यातलं फूड मटेरियल ते ओढून घेतील. मग दॅट इज द यूज ऑफ फंगस टू प्लांट्स अँड एनिमल्स. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ लिचन. लिचनचं स्ट्रक्चर सी हिअर, मागच्या स्लाइड मध्ये गेला असावं, मागच्या वेल हे बघा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लिचन. आता लिचन हा तयार कसा होतो आपण इकडे ज्या स्लाइडवर आहे तिथेच एक्सप्लेन करू. चलो पीछे चलते हैं. lichen structure, it is made up of, lichen is made from or made up of fungus plus algae. algae आणि फंगस यांचे दोन पार्ट एकत्र येऊन हे लिचन तयार होणार. म्हणजेच त्याला म्हणतो आपण अल्गल पार्ट जो असतो तर याला आपण म्हणतो फायकोबियंट. लक्षात ठेवा, फायकोबियंट पार्ट. फायकोबियंट पार्ट म्हणजे थोडक्यात अल्गी आणि फंगस या पार्टला आपण म्हणतो मायकोबियंट पार्ट. ठीक आहे ना. मग हे फंगस आणि अल्गी एकत्र येऊन जी बॉडी तयार होते त्या बॉडीला तुम्ही लिचन म्हणायचं. मग आता वेअर इट इज युज्ड, तर लिचनचा वापर कुठे कुठे होतो. लिचन भरपूर ठिकाणी वापरला जाणार. इथे लिहितोय मी. ठीक आहे ना. लिचनचा वापर कुठे होणार, तर लिचन इज वेल, चला फ्रेश पेज वरती घेऊ. युजेस ऑफ लिचन. युजेस ऑफ लिचन. एक तर इट इज गुड पोल्युशन इंडिकेटर. इट इज गुड पोल्युशन इंडिकेटर म्हणजे ज्या ठिकाणी पोल्युशन होणार त्या ठिकाणी लिचनची वाढ होत नाही. पोल्युशन इंडिकेटर म्हणून काम करतोय. इट इज used for accessing assessment of your ozone depletion. ओझोनचं डिप्लेशन जर होत असेल तर त्या भागामध्ये सुद्धा लिचन वाढत नाही. ठीक आहे ना. नंतर ऍज अ फॉडर म्हणजे चारा. जनावरांसाठी काही लिचनचे जे व्हरायटी असतात ते फॉडर म्हणून सुद्धा वापरले जातात. नंतर अजून काय फायदा होतो, इंक प्रिपरेशन मध्ये, पॉलिशेस बनवण्यासाठी, परफ्युम्स बनवण्यासाठी ह्या काही प्रकारच्या लिचन्सचा वापर होतो. ठीक आहे. नंतर ऍज अ कॉन्डिमेंट म्हणजे मसाल्याच्या पदार्थामध्ये बनवू. आणि ट्रेडिशनल मेडिसिन सुद्धा याच्यापासून तयार होते. म्हणजे जे घरगुती औषध वगैरे बनवतात की नाही तर ते सुद्धा लिचन पासून तयार करता येतात. त्याला म्हणतो आपण ट्रेडिशनल मेडिसिन्स. जसं की कुत्रा चावल्यानंतर ह्या काही व्हरायटी ज्या लिचनच्या आहेत, आता वेगवेगळे टाइप्स असतात. क्रस्टोज लिचन, फ्रटिकोज लिचन, ठीक आहे, फोलियोज लिचन. टाइप सुद्धा लिहून टाकतो मी ते. सर टाइप्स ऑफ लिचन्स एक लिहितोय मी, क्रस्टोज लिचन. याला लायकेन सुद्धा याचा उच्चार करतात बरं का, आणि लिचन सुद्धा म्हणतात. आता जो योग्य येतो का, क्रस्टोज, नंतर फ्रटिकोज, लायकेन म्हणा चला, नंतर फोलियोज, लायकेन. ओके. आता नावामध्ये क्रस्टोज हा कसा फ्लॅट असतो त्याची गरज नाही आपल्याला, फक्त 3 नाव लक्षात जाऊ द्या. हा पानांसारखा दिसतो. फोलियोज लिचन, फ्रटिकोज आणि क्रस्टोज लिचन. तर हे झाले वेगवेगळे युजेस तुमच्या त्या लिचन्स. क्लिअर. वेल, मेडिसिनल यूज घेतला आपण. मेडिसिन मध्ये कॉन्डिमेंट, फॉडर म्हणून सुद्धा, फूड सप्लिमेंट मध्ये सुद्धा पोल्युशन इंडिकेटर आहे. ओझोन डिप्लेशन होत असेल तर ते सुद्धा तो ऍसेस करतो. एअर पोल्युशन मध्ये सुद्धा तो हेल्प ओळखण्यासाठी आपल्याला मदत करतो. दीज आर डिफरंट युजेस ऑफ लिचन. क्लियर. चलो आगे चलते. लास्ट टॉपिक, कलेक्ट इंफॉर्मेशन. विच plant and animal diseases are caused by microorganisms and what are the measures to be taken against them.
ह्या जे ॲनिमल किंवा प्लांट डिसीजेस मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये होतात त्याचे एक्झाम्पल आपल्याला त्याची माहिती कलेक्ट करण्यासाठी सांगितली. त्याचं सुद्धा उत्तर आपलं इथे समोर दिसतंय. हे कलेक्ट इन्फॉर्मेशन मध्ये प्लांट आणि ॲनिमल डिसीज कुठले आहेत ह्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होणार. फॉर एक्झाम्पल ब्लॅक रॉट प्लांट डिसीज मध्ये बघा, ब्लॅक रॉट ऑफ क्रुसिफर्स हा कसा डिसीज आहे? बॅक्टेरियाने होणारा डिसीज आहे. इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, एक्झाम मध्ये सुद्धा विचारू शकतात. तर आता याला जर ब्लॅक रॉट ऑफ क्रुसिफर जो बॅक्टेरियाने होतो तो जर होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही काय करणार? सोकिंग सीड्स इन हॉट वॉटर ऍट 50 डिग्री सेल्सिअस फॉर 20 to 35 मिनिट. काय करा, त्यांचे जे सीड्स असतात या क्रुसिफरचे सॉरी त्या प्लांटचे जे सीड्स आहेत ते 20-25 ते 30 मिनिट एक हॉट वॉटर 50 डिग्रीला तापवलेल्या हॉट वॉटर मध्ये ठेवा. इज द मोस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट फॉर सीड बॉर्न ब्लॅक रॉट कंट्रोल. म्हणजे हा जर डिसीज तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर त्याला 50 डिग्री तापमान असलेल्या पाण्यामध्ये 25 ते 30 मिनिटं ठेवा. त्याच्या सीड्स तो डिसीज होणार नाही. ठीक आहे. सेकंड डिसीज बघा प्लांट मध्ये होणारा रेड रॉट ऑफ रेड झालाय माझ्याकडून चुकून. इट इज रेड रॉट ऑफ शुगर केन. ती चट्टे तुम्हाला रेड स्पॉट्स ऊस खाताना त्याच्यामध्ये लाल लाल कलरचा तुम्हाला एक पार्ट दिसतो आतमध्ये कधी कधी. दॅट इज रेड रॉट ऑफ शुगर केन. कोण करतंय? इट इज अ फंगल डिसीज. फंगसमुळे होतोय. मग तो जर होऊ द्यायचा नसेल तर त्या शुगर केन साठी तुम्ही कुठला अँटी ट्रीटमेंट वापरणार? दॅट इज फंगीसाइड्स. त्या फंगसला किल करणारे एजंट तुम्ही वापरणार. राईट. नेक्स्ट ॲनिमल मध्ये कुठले डिसीज होतात बघू आपण. भरपूर सारे होते. एक्झाम्पल म्हणून 2 घेतले. लेप्रोसी हा बॅक्टेरिया होतोय. आपण नाव लिहिलं मायकोबॅक्टेरियम लेप्री. आणि त्या पर्सन सोबतचा कॉन्टॅक्ट इन्फेक्शन झालेल्या पर्सन सोबत कॉन्टॅक्ट टाळा. आणि तो जो वस्तू वापरतो त्या वस्तू सुद्धा वापरू नका. वेल व्हायरसमुळे होणारा डिसीज कोणता आहे? पोलिओ व्हायरस. तुम्हाला माहिती आहे वॅक्सिनेशन करून घ्या तुम्हाला पोलिओ होणार नाही. सो दिस इज व्हॉट द इन्फॉर्मेशन वी हॅव कलेक्टेड. क्लिअर आहे? प्लांट डिसीज आणि ॲनिमल डिसीज. वेल चल नेक्स्ट इज आता इन शॉर्ट आपण या चॅप्टरला ब्रीफ करू. शॉर्टकट मध्ये हा चॅप्टर बघू की या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलं. मायक्रो ऑर्गॅनिझमचा चॅप्टर बघितला आपण, युजफुल आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. तर युजफुल ऑर्गॅनिझम मध्ये बघा इथे आपण लिहिलंय युजफुल आणि इकडे लिहिलंय आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक. युजफुल मध्ये सगळ्यात पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं आपण लॅक्टोबॅसिलस. त्याचा वापर मिल्क प्रोडक्ट बनवण्यासाठी, सायडर, कोका, पिकल्स तयार करण्यासाठी. प्रोबायोटिक म्हणून जो की आपल्या इंडायजेशन मध्ये हेल्प करतो. लिव्हन फॉडर जो की त्या कोणते रुमिनंट ॲनिमल काऊस किंवा बफेलोस त्यांना चांगलं त्यांचं पचन राहावं त्याच्यासाठी लिव्हन फॉडर वापरतात. आणि वाईन आणि ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा लॅक्टोबॅसिलसचा वापर झाला. क्लिअर दिस? ओके. रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सेकंड लेक्चर मध्ये आपण बघितलंय हा रूट नोड्यूल ऑफ लेग्युमिनस प्लांट. ज्या प्लांट्सला शेंगा येतात त्यांच्या रूट्स मध्ये नोड्यूलच्या स्वरूपात प्रेझेंट असतो विच हेल्प इन द नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे हे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. तिसरा युजफुल आहे आपला ईस्ट. ईस्ट मध्ये सांगितलं आपण सॅकरोमायसिस सेरिवेसी. परत एक वेळा लिहू आपण सॅकरोमायसिस सेरिवेसी. ही ईस्ट ब्रेड बनवण्यासाठी, अल्कोहोल बनवण्यासाठी, वाईन बनवण्यासाठी वापरतात. म्हणून त्याला एक तर बेकर्स ईस्टही म्हणतात आणि ब्रुअर्स ईस्ट सुद्धा म्हणतात. त्या ईस्टलाच आपण अल्कोहोल साठी जी वापरतो त्याला म्हणायचं तुम्ही ब्रुअर्स ईस्ट. ठीक आहे. आणि जी ब्रेड बनवण्यासाठी वापरतात त्याला म्हणायचे तुम्ही बेकर्स ईस्ट. बेक करणे म्हणजे त्याला भाजणे थोडक्यात, म्हणून त्याला बेकर्स ईस्ट ब्रेड बनवतात म्हणून. आणि लास्टली आपण पेनिसिलिन बघितला होता की ज्याच्यापासून आपल्याला अँटीबायोटिक मिळालं जे की पेनिसिलिन आहे. नेक्स्ट हार्मफुल जे बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम होते त्याच्यामध्ये आपण एक बघितला फंगस. फंगसने काय केलं? लेदर ॲटमवरती वाढला, लेदर खराब करून टाकलं, ते तुमचे गनी बॅग्स खराब केल्यात. ठीक आहे. फूड पॉइझनिंग सुद्धा हे फंगस तुम्हाला करणार. जसं की टोड स्टूल मशरूम फॉर एक्झाम्पल. टोड स्टूल मशरूम हा एक फंगस आहे जो तुम्हाला पॉइझनिंग करणार. किंवा यांच्यापासून या फंगस पासूनच मायकोटॉक्सिन्स बाहेर पडले होते. हे मायकोटॉक्सिन्सने काय केलं की तुम्हाला इन्फेक्शन केलं होतं. बरोबर. डॅन्ड्रफ होतोय तुम्हाला. रिंगवर्म, स्कॅबीज. स्कॅबीज म्हणजे तुमच्या बोटांच्या मध्ये जे तुम्हाला इन्फेक्शन होतं पावसाळ्यामध्ये नॉर्मली. गरमी जेव्हा दमट वातावरण असेल तर ही वेगवेगळे डिसीज फंगसमुळे आपल्याला होतात. म्हणून आपण त्याला म्हटलो हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. दुसरा आहे तुमचा व्हायरस.
व्हायरसेस मध्ये एड्स हा कशामुळे होतो आपण सांगितलं HIV मुळे, हेपॅटायटिस व्हायरसमुळे तुम्हाला हा डिसीज होणार आणि वेगवेगळे मी सांगितले तुम्हाला ABCDE वेगवेगळ्या टाईपचे हेपॅटायटिस असतात ज्यांनी लिव्हरवरती सूज येते. ठीक आहे. इन्फ्लुएन्झा हा सुद्धा तुम्हाला व्हायरसने होणारा डिसीज आहे, आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघितलंय. मिसल्स अँड चिकन पॉक्स, एक चॉक पॉक्स जरा ओके, चिकन पॉक्स म्हणजे कांजणे आणि गौर यासारखे डिसीज सुद्धा तुम्हाला व्हायरसेसनी होतात. ठीक. नंतर आपण बघितलं प्रोटोझोआ, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेतलं होतं मलेरिया, फिलारिया, दीज आर प्रोटोझोअल डिसीजेस. ठीक आहे. जर यांची ट्रीटमेंट झाली नाही तर आपण मरू सुद्धा शकतो. वेल, नंतर बॅक्टेरियाच्या डिसीज मध्ये आपण सांगितलं क्लॉस्ट्रिडियमने तुम्हाला काय केलं होतं, इट हॅड कॉज्ड यू फूड पॉइझनिंग. बाकीचं एक्सप्लेनेशन आपण केलेलं आहे, फक्त आपण समरी बघतोय. डेंग्यू कुणामुळे होतोय तर एडिस एजिप्टी या मस्किटोमुळे तुम्हाला हा डेंग्यू होतो. न्यूमोनिया कशामुळे होता तुम्हाला, ह्या वेगवेगळ्या बॅक्टेरियामुळे होणार. लंग्सचं इन्फेक्शन आहे लेप्रोसी आपण सांगितलं होतं मायकोबॅक्टेरियम लेप्री हा बॅक्टेरिया होता याच्यामध्ये. ठीक. आणि कॉलरा हा सुद्धा एक पटकीचा आजार बॅक्टेरियल डिसीज आहे. सो दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड द होल चॅप्टर. ठीक आहे. आणि ही झाली याची समरी किंवा याला मेमरी मॅप तुम्ही म्हणू शकता. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, राईट. दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड विथ युअर चॅप्टर नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. आता मी इथे थांबतोय, भेटूयात नेक्स्ट चॅप्टर सोबत नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू व्हेरी मच.